बघा गावात जाणारी गाडी आहे बघा किती असते. अजून लोक गावात जातो. बघा जिकडे जिकडे ब्रिजची कामं चालू होत तिकडे तिकडे काम पेंडिंग असा. बाकीच्या ठिकाणी रस्तो केले नाही. आता आमचं दुसरं टोल प्लाझा गावलो. 20 किलोमीटरवर पहिलं गावलो होतो. दुसरं टोल प्लाझा. बघा माणगाव मध्ये सालाबाद-प्रमाणे इकडे ट्रॅफिक लागलेला असा. माणगाव मार्केट सोडला आम्ही. आता हे परत आपला हायवे चालू झालो. माणगाव आणि इंदापूर ते फक्त बारीक रस्तो असा. म्हणजे मंडणू या बघा आम्ही माणगावच्या पुढे आणि महाडच्या अगोदर या बघा अशी ही लेणी असते दिसत. त्याच्यासाठी आम्ही थांबलो. मस्त लेणी असते. मुंबई गाव हायवे एकदम पॉवरफुल. म्हणजे माझी वाट खराब आहे पण असं रस्तो जर पूर्ण झालो ना एक नंबर काम जातं. 7 तासात गावा 6-7 तास त्यासाठी पोहोचला. म्हणजे हा बघा चिपळूणचा एक ब्रिज बनता. आम्ही आता चिपळूणला पोहोचलो. किती वर्ष झाली या चिपळूणचा ब्रिज बनता. कधी बांधलेले काय माहित. गाडी गरम झाली. गाडी तिथं यायली. गाडी एक तिथं लिंबू थोडा तोंड उघडून आणून गाडी. तर मंडळी आम्ही आता संगमेश्वरात पोहोचलो. हे बघा सर पहिला आम्ही आता डिसेंबरला गेलेलो लास्ट. तर त्यावेळी इकडे भरपूर काम चालू होता. आता बऱ्यापैकी रस्ता संगमेश्वरात केले नाही. मंडळी संगमेश्वर नदीचं जो ब्रिज असतं त्या काम चालू असतं. त्याच्यामुळे सर एकच सिंगल लेन असल्यामुळे सर हे बघा म्हणते युद्ध पातळीवर काम चालू असा संगमेश्वर मध्ये. हे बघा रत्नागिरीला आता बाजूला हा दीड. हे बघा सीएनजी लाईन बघा किती आहे. मरणाची लाईन आहे सीएनजी. हे बघा मंडळी लांजाईला हेडसला पण या ब्रिजचा काम भरपूर वर्षा पेंडिंग हा. आता मधला रस्तो सगळं चांगलं भेटलं आमका. आता बघा ब्रिज बनता. मंडळीनो हे बघा सिंधुदुर्ग येणाऱ्यांसाठी शेवटचा टोल कणकवली असा कंट्रोल टोला लास्ट टोल. आता वाटतं आमच्या जवळजवळ 6-7 टोल भेटले. लक्षात ना आता मधून नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे. तुमचं स्वागत असं माझ्या यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत. तर मंडळीनो आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गावात जातो. तर आजचा व्हिडिओ मुंबई गोवा हायवेबद्दल बनतलो. तर आम्ही पनवेलवरून निघतलो आणि सावंतवाडीत जातलो. तर मुंबई गोवा हायवेचा NH60चा किती काम झाला ते आपण बघूया. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरुवात करूया. तर मंडळीनो चला आता वाजले 7. आता आम्ही निघालो. जरा लेट झाला. जरा लेट उठलो रात्री लेट झोपल्यामुळे. गाडी वगैरे व्यवस्थित भरली, सामान वगैरे सगळं. आणि आता आम्ही चाललो. 7 वाजले. आता बघूया आता किती वाजे पोहोचतो. माझ्यासोबत असा अंकिता, कॅमेरामॅन अंकिता ते 7 संदीप गावडे.
गावात जाणारे गाडी भरपूर असत. इकडे गावात जातात आमच्यासारखे मे महिन्याच्या सुट्टी आहेत. मंडईनं आम्ही पनवेलवरून निघालो. 20 किलोमीटर पण नाही जाऊ आणि हे बघा पहिलं टोल भेटलो. पहिला टोल अजून बंद असत आणि रस्ता अजून पूर्ण जाऊन नाही, पूर्ण हायवे, त्याच्यामुळे टोल अजून घेणत नाही. टोल बिल वाहन ओके केल्याने पहिलंच रस्ता अजून पूर्ण आहे. हे बघा गावात जाणारी गाडी आहे बघा किती असते. अजून लोक गावात जातात. काय दिसता मानगाव ट्रॅफिक गावात. आम्ही लेट सुटलो, आम्ही लेट झालो. म्हणजे ना बघा मुंबई गोवा हायवे गाडी आहे बघा किती होती. सकाळी 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 म्हणजे 7-7:30च्या दरम्यान. ह्या बघा जिकडे जिकडे ब्रिजची कामं चालू होत तिकडे जिकडे काम पेंडिंग असा. बाकीच्या ठिकाणी रस्तो केल्याने म्हणजे साधारण बरं असं. जिकडे ब्रिजची कामं होत तेच पेंडिंग होत. गेल्या वेळी तरी चांगलं घ्यावं लागतं, आता तरी करतो. मंडईनो आता जवळजवळ आम्ही 70 किलोमीटर गेलो. आता आमचं दुसरं टोल प्लाझा गावलो. 20 किलोमीटरवर पहिलं गावलो होतो. दुसरं टोल प्लाझा. कोकण रेल्वे दिसली आमका बरोबर समो. डोंगर बघ सुकलो पूर्ण. ते झालं ये गाडी मी ब्रिजचं काम चालू आहे सर. या बघा आमका आता सर कोलाडला येलो आम्ही. कोलाडचा ब्रिज चालू आहे ब्रिजचं काम. सर्व्हिस रोडने इंदापूर मांडा इंदापूर बस डेपो म्हणते आम्ही आता इंदापूरला येलो. बघा इंदापूरला सिंगल लेन असा. इकडे अजून हायवेचा काहीच काम जाऊ नाही. जुना रस्ता असा तसंच असा. सर जरा एवढा ट्रॅफिक नाही. त्या दिवशी आम्ही 1 तारीखचा व्हिडिओ बघितला होतो. 3 दिवस सुट्टी होते तर भरपूर गर्दी होती त्या ट्रॅफिक. मंडईनो आम्ही आता माणगावमध्ये येलो. बघा माणगावमध्ये सालाबाद प्रमाणे इकडे ट्रॅफिक लागलेला असा. थोडा असता ट्रॅफिक कारण रस्ता अरुंद नाही हा. सॉरी अरुंद असा. रस्ता अरुंद असल्यामुळे इकडे काहीच होत नाही काम पाणी. चल बाबा 6 सीटरवाल्या बंद करू नको मात्र. येऊचे जाऊच्यात ना त्याच्यामुळे गर्दी. ते नगरच असतो ना सिंगल कला नाव आहे आपला का असे जातात ना गाडी म्हणून ते विचार
अच्छा इथे कमी नाही पण माणगाव बोलते माणगावचा मार्केट जरा शांत असाच म्हणून असतं किती वाजले किती वाजले 9 वाजले. 9 वाजले. माणगाव मार्केट सोडला आम्ही. आता हे परत आपला हायवे चालू झालो. माणगाव आणि इंदापूर इथे फक्त बारीक रस्तो असा म्हणजे जसं आपलं जुनं मुंबई गोवा रोड होतो तसं. बाकी आता परत चालू झालो बघा. आता पुढे बघूया किती चांगलं असावं इकडे. इकडून तर आता चांगलं असावं. समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोट स्वामींची पालखी निघाली पालखी निघाली पालखी तर शोभते योगी राज माऊली प्रेमाची सावली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ध्यानात देऊया साध स्वामीच्या कृपेचा येतो प्रसाद नाद देऊया साध स्वामींच्या कृपेचा येतो प्रसाद या पाणी घाली विश्वाची माऊली फुलालात या पाणी घाली विश्वाची माऊली माझी योगी राज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो सोट स्वामी श्री पालखी निघाली पालखी स्वामींची पालखी निघाली पालखी तर शोभते योगी राज माऊली प्रेमाची सावली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मंडळी आम्ही आता थांबतो जोशीवाडीवाल्यांच्या इथे नाश्ता करू. गर्दी ना गर्दी तर दिसणार नाही. बघूया आता. तिकडे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो जोशीवाडीवाल्यांकडे. तिकडे गर्दी भेटली आमका म्हणून आता आम्ही इकडे जातो. बघूया आता इकडे कसं असं का. पहिल्यांदाच आम्ही आता जोशीवाडीवाल्यांकडे येतो. तर मंडळीनो आता वाजले 9:30. आम्ही 7 वाजता निघालो होतो सकाळी. तर माणगावच्या जरा पुढे गेलो आम्ही आता. तर आम्ही आता थांबलो जोशीवाडीवाल्यांकडे नाश्ता करतो. चला तर आम्ही आता नाश्ता करतो. जोशीवाडीवाले मंडळीने हे बघा हॉटेलमध्ये जोशीवाडीवाल्यामध्ये भरपूर गर्दी असते. सेल्फ सर्व्हिस असा बिल घ्यायचं आणि ऑर्डर नंतर आपण तिकडे जाऊन घ्यायची. तर आम्ही एक वडा उसळ प्लेट मागवली, 2 चाय मागवले, एक कांदा भजी प्लेट, एक बटाटा भजी प्लेट. हा बघा भुकेला जोरदार खाता बघणार सुद्धा नाही. चला मी चालू करते. तर चला तर मंडळी आम्ही आता नाश्ता केलो हा
जोशी वडेवाला यांच्याकडे. नाश्ता चांगला होतो. आम्ही आता निघतो, तर व्हिडिओ कंटिन्यू करतो. व्हिडिओ पूर्ण बघा. मंडणू या बघा, आम्ही माणगावच्या पुढे आणि महाडच्या अगोदर या बघा अशी ही लेणी असते सर. त्याच्याकडे आम्ही थांबलो. मस्त लेणी असते. परत काय जायसारखी रस्ते दिसून काय दिसणार नाही. हिमारा जोरदार. हां, पायऱ्या असतात तिकडे. लोक जातात हिमाळा आल्यानंतर कधीतरी जाऊ. पावसाच्या दिवसात वगैरे जायचं. तर बघा आपलं हायवेचं मस्त दिसतं एकदम जबरदस्त. असं काय काय ठिकाणीच झालो आपण, रोज सगळ्या ठिकाणी जाऊ नाही. मंडईनू मस्त मुंबई गोवा हायवे एकदम पॉवरफुल. मध्ये मध्ये माझी वाट खराब. आपण असं रस्तो जर पूर्ण झालो ना, एक नंबर काम जातं. 7 तासात गावा, 6-7 तासात गाडी आहे. मे महिन्यात येऊ नको बाबा, हिमार लागता. का जी गरम झाली समोर, तिचं उलप मारता. एसी पण फेल जातात. रस्ता मस्त. पायरे मारले. घाट कसं वाटणार नाही. तर मंडईनू हे बघा, आता आमचं कशेडी भोगता येईल. कशेडी भोगत्याची मजा घ्या. डोंगरातनं पकडलो बघा. जाऊचं वेगळं, येऊचं वेगळं रस्तो. इंडिया कलर कशेडी भोगता. तर मंडळी आम्ही आता पोचलो खेडमध्ये. वाजले 11. जबरदस्त ऊन असा. पोचलो खेडला. रस्तो तर चांगला एकदम. आता पोचलो. तर मंडळीनो आम्ही आता पोचलो चिपळूणला. परशुराम घाट लागतो आता बघा. परशुराम घाटाच्या खाली असो. परशुराम घाट चिपळूण. वाजले किती? 11:30 वाजले मंडळी. हा बघा चिपळूणचा एक ब्रिज बनता. आम्ही आता चिपळूणला पोहोचलो. किती वर्ष झाले या चिपळूणचा ब्रिज बनता. कधी बांधलेले काय माहित. गणपती दिवशी एवढं ट्रॅफिक होतं ना, सांगान सोय नाही. कधीपासून बांधतात. आता ह्यावरती घातले नाही. पहिले नुसते खामच होते. काहीतरी आता प्रगती दिसता. कितके दिवस इथे प्रगती येते असं काय माहित. बघा चिपळूण. बघा या साईडला कोल्हापूरला जाऊ रस्तो लेफ्टने. चिपळूण मार्केट, चिपळूण बाजारपेठ. बघा ब्रिज बनता कधीपासून. बाना बेगीन बाबानो ब्रिज. एका मिनिटात जाऊ पलीकडे. मेन मार्केट असत ना, अशी ब्रिज असं तिसरंच काम चालू हा. बाकी रस्तो चांगलो आहे एकदम मस्त रस्तो हा. आता आमका रस्तो खराब मध्ये आता बरं गावतलो. आणि याच्यानंतर परत आमका खराब कुठे गावतलो? संगमेश्वरला. अरे राहिल्याचा रस्तो पाठ झालेलो. गुगल मॅप झालेलो पाहिजे. चला मंडळी.
दाखवतो संगमेश्वरात गेले की. आता चिपळूण काढला काय रस्ता चांगला तुम्ही म्हणता जो फक्त खराबच रस्ता दाखवतो. खराब नाही, प्रत्येक वेळी म्हणजे जिकडे जिकडे खराब आहे तो रस्ता दाखवले फक्त. चांगला पण रस्तो असा मध्ये 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 म्हणजे जास्त तो चांगलो हा. कर बघ मंडळी, आम्ही आता चिपळूणला पोचलो. तर आता जरा गाडीत पण आराम आणि आमका पण आराम. तर जरा आता लिंबू सोडा पितो आम्ही. बघा ब्रिजचं काम इकडे चालू आहे. तर ब्रिज थोडा थोडा बनवला. गणपती दिलेलो मागे 2-4 तेव्हा कमी. तर तुम्हाला दाखवतो. गाडी आता ऊन एवढा असं म्हणून जरा ओपन ठेवला बोनेट, जरा गाडी थंड होण्यासाठी. साई गोला अँड सर्व सेंटर लिंबू सोडा. हा बघा, या ब्रिजचं काम एवढा झाला, अजून भरपूर काम बाकी आहे. अंकिता मॅडम जमले होते गाडी बसन नुसतं. चला आम्ही लिंबू सरबत पितो आणि जातो. चला मस्तपैकी लिंबू सोडा. गाडी गरम झाली, गाडी तिथं यायली, गाडी एक तिथं लिंबू सोडा. तोंड उघडून आहे म्हणतं गाडी. गाडी खाता भरपूर, पेट्रोल खाता, सगळा खाता, ऑइल खाता. गाडी एक टेन्शन नाही, गाडीचा पोट भरलेला. चला मंडळीनू, जरा थोडा वेळ आराम केलो, गाडी एक वाज आराम दिलो, लिंबू सरबत पिला. आम्ही आता निघालो चिपळूणवरून. तर वाजले 12 ना. 12 वाजले. भरपूर गाड्या जातो का गावात सुटली. मंडळी आम्ही आता संगमेश्वरात पोचलो. वाजले किती? तर मंडळी आम्ही आता संगमेश्वरात पोचलो. हे बघा, सर पहिला आम्ही आता डिसेंबरला गेलेलो लास्ट. त्याच्यावेळी इकडे भरपूर काम चालू होता. आता बऱ्यापैकी रस्ता संगमेश्वरात केले नाही. हा गाडी आहे एकाच रेलने चालतात, पण बऱ्यापैकी रस्ता केले नाही सर. तर खूप काम होतं, भरपूर काम चालू होतं. तरी पण अजून काम चालू आहे. हे बघा संगमेश्वरात. डायव्हर्जन असत भरपूर इकडे. बरं केलं नाही, बरं केलं नाही, वाढणं वाढणं केलं सगळं. संगमेश्वर नदीचं जो ब्रिज असतं तर काम चालू असतं, त्याच्यामुळे सर एकच सिंगल लेन असल्यामुळे सर काम चालू आहे. नदी दाखवतात. सर काम बऱ्यापैकी झाला तरी पण काम नाही बघ. डिसेंबर ब्रिज पटापट झाला काय ओके. मग संगमेश्वर ओके. तिथं रस्तो चांगलो हा. ह्यो थोडा फार आता खराब गावतो ना रस्तो. हे बघा मंडळीनो, युद्ध पातळीवर काम चालू असा संगमेश्वर मध्ये. बघूया कधी पूर्ण करतात. हॉटेल बघा मंडळीनो, संगमेश्वर सोडल्यानंतर थोडा रस्ता चांगला हा. परत इकडे थोडा काम चालू असतं, कारण इकडे दगड बिगड असत वाटतं भरपूर, त्याच्यामुळे टाइम लागता. माहीत रत्नागिरीच्या अगोदर आणि संगमेश्वरच्या नंतर मध्ये जरा पट्टो खराब हा. पुढे बघा समोर अजून पुढे रस्ता चांगला हा. मधलं रस्ता गेलाय ना, थोडंसं बाकी आहे.
रस्ता चांगला. नाही. हे बघा रत्नागिरीला आता बाजूला हा दीड. हे बघा सीएनजी लाईन बघा किती आहे. मरणाची लाईन आहे सीएनजी. सीएनजी नको रे बाबा, पेट्रोल भरा. एकदा भरला काय डायरेक्ट घराकडे जाऊन गाडी थांबली, टेन्शन नाही. तो डोंगर चढायचा. गाडी गरम जातात ते वेगळे. हो बघा समोर डोंगर, सगळं चढायला जाऊचो आमका. पावसात भारी वाटतं पण, येते. पावसात भारी वाटतं पण गाडी आठवत मे महिन्यापेक्षा. गणपतीच्या टायमात गणपतीक जाऊची ओढे असता आणि हिरवागार असता सगळं निसर्ग. आता पण हिरवागार आपण कोण पण आहात त्याच्यामुळे जरा घामाट निघतं. मस्त गेलाय रस्ता. आधी जा नो. नाही का राजापूर पर्यंत आधी जा. लांजापर्यंत हे बघा मंडळीने मस्त रस्ता केला पुढे मध्ये. हे जरा खराब होतो पहिलो, आता केल्याने जरा व्यवस्थित. बिंदास फोर व्हीलर घेऊन येणार आणि घेऊन बिंदास या. फक्त रात्रीच्या जरा सांभाळून या. मध्ये मध्ये डायव्हर्जन असत, मध्ये मध्ये सिंगल लेन मध्ये गाडी चालतात. बाकी रस्ता एकदम मस्त असा. मी आता लांजाराच्या पुरात पोचतलो. मस्त रस्ता केले एक नंबर, पॉवरफुल. हे बघा मंडळींनी लांजाईला हेडेसला पण या ब्रिजचा काम भरपूर वर्षा पेंडिंग हा. आता मधला रस्ता सगळं चांगलं भेटलं आमका. आता बघा ब्रिज बनता, त्याच्यामुळे एवढं रस्ता थोडं खराब हा. खराब म्हणजे सिंगल लेन ने हा रोड. ब्रिजमुळे थोडासा रस्ता प्रॉब्लेम होतो. कधी हे पुरा करतात काय माहिती. गणपतीच्या आधी तरी करा बाबा, नाही पावसात सगळं चिखल असतं. सर्व्हिस रोडने जाऊचा लागतो. तर मंडळी आता वाजले 2. आम्ही आता पोचलो लांजाक. तर लांजाक आम्ही जेवणासाठी एक स्टॉप घेतलो. तर आम्ही सर एक अन्नपूर्णा म्हणून हॉटेल असा, तर तिकडे आम्ही आता जेवतो आणि थोडा वेळ आराम करून घरात जातो. या बघा इकडे लांजा एस टी डेपो असा आणि त्याच्या समोरच अपोजिट बरोबर इकडे अन्नपूर्णा हॉटेल असं. तर इकडे आम्ही आता जेवतो. हॉटेल अन्नपूर्णा प्युअर व्हेज. तर मंडेनो मी मागवले दाल राईस आणि व्हेज थाली. मागा नको. तर मंडळी जेवण वगैरे झाला, मस्त होतं जेवण. तुम्ही जर लांजा दिला तर नक्की हॉटेलमध्ये ट्राय करा. तर आता जरा गाडी वगैरे गाडीचा बोनेट ओपन केलं आहे. तर जरा इंजन गरम वगैरे झालं तर थंड होण्यासाठी आणि जरा आम्ही पण थोडं आराम करतो. बायला आराम करता हडे पडला तर आहे ना. गरमी भरपूर हा, त्यामुळे बोनेट ओपन करून ठेवलं. पाणी घाला मरा गेली झाडा. मंडळीनो आम्ही आता पोचलो
कणकवलीत. आता वाजले संध्याकाळचे 4:30. कणकवली शहरावरून जातो आम्ही आता एक अर्ध्या तासात आम्ही घरात पोहोचतोय. सावंतवाडी तळवडे गावात पोहोचतो आम्ही अर्ध्या पाऊण तासात 5:15 पर्यंत. रस्ता एकदम मस्त असा. ब्रिज पूर्ण कणकवली शहरावरून गेलेला खाली ते मार्केटला लागतो. रात्रीचं भारी वाटतंय सर, लाईटी वगैरे. मंडळीनो, हे बघा सिंधुदुर्ग येणाऱ्यांसाठी शेवटचा टोल कणकवली. असा लिहा कणकवली कुठला टोला लास्ट टोल. मला वाटतं आमका जवळजवळ 6-7 टोल भेटले. लक्षात ना, आता मोजूक नाही तेवढे. टोल भरपूर. एकदा चालू झालं ना टोल, मला 300-400 रुपये टोलाक जातली नुसते. हायवे केल्याने इतके वर्ष लायल्याने तर पैसे वसूल करून घेतले. आता जितकी वर्ष लायल्याने 15 वर्ष झाली जवळजवळ आता हायवे बनवतो. मग वाटतं 15 वर्षासाठी टोल फ्री करू. जास्त पण 15 वर्षासाठी टोल फ्री. हो 15 वर्ष लायले ना आमचं खड्डे सुटून राहिले. तर मंडळीनो, आम्ही आत्ता येलो, वाजले आता 5. आम्ही आता येलो झारापेठ. झारापेठला कुठलं तो जांभूळ काय तो जांभर म्हणा ना. 0 पॉईंट कडे आम्ही ब्रिजचं काम चालू आहे. 0 पॉईंट ऍक्सिडेंट झाली 2-3. त्याच्यामुळे आता ह्या ब्रिज बांधतात वरून. पहिला ब्रिज नव्हता, खालूनच रस्तो होतो. सावंतवाडीवरून येणारो, आपलं गोव्यातनं येणारो, मुंबईतनं येणारो, एकत्र रस्ते होते. हे बघा CNG लाईन बघा कितकी आहे. CNG लाईन बघा कितकी आहे. जबरदस्त लाईन असेल. आम्ही लेबला गेलो होतो, सावंतवाडी रस्तो गेलो तिकडून, आणि आम्ही जातो ट्रेन. आणि अच्छा, ह्या बांधले नाही आणल्याने म्हणजे करून जाणार ना गाडी. चालू होता काम. सरळ गेलो गोव्याक रस्तो. गणपतीत आम्ही नेमाळ्यात आतमध्ये ब्रिज नेमाळ्याच्या खाली उतरतो आणि त्याला तळावडे.